लोकलमध्ये बॅग हरवल्यानंतर रुपेश कुमार ढवळे खरं तर हादरून गेले होते, कारण बॅगेत 1 लाख रुपये, बँकांची 4 ATM कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्र होती. पण पोलिसात तक्रार दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच ती त्यांना परत मिळाली, कारण रेल्वे पोलिसानं दाखवलेला प्रामाणिकपणा. मोटरमन बाजूकडील पहिल्या डब्यात घुसलो असता, सदर डब्यात घुसल्या असता तर एक प्रवाशांनी आम्हाला एक काळ्या रंगाची येलो रंगाची सांगितल्याप्रमाणे बॅग आम्हाला परत केली. त्या बॅगमध्ये जवळजवळ 1 लाखापर्यंतचा रोख रक्कमचा ऐवज आहे. तर आम्ही रेल्वे पोलीस हेल्पलाईनला फोन करून सदरच्या प्रवाशाला फोन करून प्रवाशाला बोलून प्रवाशाचे जसे पैसे परत केलेले आहेत. CST कल्याण या लोकलमधून प्रवास करताना त्यांची बॅग लोकलमधल्या सामानाच्या कप्प्यावरती राहिली. डोंबिवली स्थानकावरती उतरल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. भांडूप स्टेशनला मी कल्याण या स्लो ट्रेनमध्ये बसलो होतो आणि डोंबिवली स्टेशनला आल्यानंतर माझ्या निदर्शनास आलं की माझी बॅग त्या ठिकाणी गायब आहे. मी लगेच डोंबिवली स्टेशनला उतरून हेल्पलाईनला फोन केला रेल्वे पोलिसांना आणि त्यांना सांगितल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की तुमची कल्याण स्टेशनला चौकशी करण्यात येईल आणि तुमची बॅग मिळाली की तुम्हाला सांगण्यात येईल. तर मला थोड्याच वेळात त्यांचा रिप्लाय आला का या कल्याण स्टेशनला माझी बॅग त्यांना मिळाली. कसबे म्हणून या ठिकाणी गृहस्थ आहेत, त्यांनी माझी बॅग सापडून दिली. त्यांच्याबरोबर आणखी त्यांचे एक सहकारी आहेत, तर त्यांच्या थ्रू मला माझी बॅग माझ्या ताब्यामध्ये मिळालेली आहे. विशेष म्हणजे अनिल जगदेणे यांनीच मागच्या वर्षी एका महिलेचे 5.5 तोळे सोनं उल्हासनगर स्थानकात परत केलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाचा आदर्श कल्याणमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. सुहास रेळेकर, ABP माझा, कल्याण.